तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये। सकाळी सकाळी उठून मी व्यायाम करायला सुरुवात केली। मी रोज व्यायाम करतो, पण तुम्हाला कधीतरी दाखवतो। तसं तर व्यायाम करायची काहीच गरज नाही, कामातच व्यायाम होतो। पण मंडळी मी करीत असतो आणि आपला रविवार तर फुल टू कामातच जातो। व्यायाम करून झाल्यानंतर मी गेलो गायला मका आणण्यासाठी। रोजचं वैरण खाऊ खाऊ ती बोर झाली असेल, म्हणून तिला मका टाकायची ठरवली। लागलो मी मका तोडायला। तुम्ही माझे पहिले ब्लॉग पाहिले असतील तर तेव्हा ही मका किती छोटी होती, पण आता तोडायला आली आहे। दादाला म्हणलं घे मकाचा कावळा। दादा म्हणाला नुसता तोडायला, तर मला पण येत होता। मकाचा कावळा दादाने उचलला आणि दादा निघाला घरी। दादाने टाकली गायला मका। आज काहीतरी नवीन खायला टाकल्यामुळे गाय प्रसन्न झाली। मग काय, गायने मारला मका ताव। आणि हे बघा मित्रांनो, हा 100-150 किलोचा केळीचा घड आहे। तुम्ही बघू शकता हा किती मोठा घड आहे। तुम्हाला काय वाटते याच्यामध्ये किती डझन केळी असतील? तेवढंच नाही तर येथे पण एक घड आहे, पण हा छोटा आहे, 50-60 किलोचा। आणि हे बघा किती सुंदर गुलाबाच्या झाडाला गुलाबाचे फुलं लागले आहेत। तर मित्रांनो, मी आलो होतो ऊसाच्या रानात। ऊसाच्या सऱ्या भिजल्या आहेत की नाही बघायला, पण इथं तर एक नारळाचं झाड जळून गेलं आहे। त्याला उन्या लागल्या असतील बहुतेक। आता हे नाही वाचू शकत। रस्त्याच्या पलीकडे बघा हे किती हिरवगार गवत आलेलं आहे। आणि मी पळालो घरी, कारण ही गायने तुडवलेली वैरण आपल्याला आज जाळायची होती। पाईपाला आग लागल म्हणून दादा पाईप सरकवत होता। हे बघा पप्पांनी चेतवलं, वारं असल्यामुळे लगेच आग चेतली। तुम्ही म्हणत असाल दादाने आंब्याची फाटी अशी जाळावर का धरली आहे? या फाटीला खूप पानं होती, ती पानं जाळात पडण्यासाठी दादाने फाटी धरली होती जाळात। मी आलो घरी फाटी ठेवून। डिगाला कशी आग लागली होती मंडळी? आईला वैरण टाकलेल्याचे बुडकेही त्या जाळात टाकून घेतले। त्याच्यामध्ये वल्ल गवत असल्यामुळे निस्ता धूर मंडळी। आईने ही पिशवी दिली हातात आणि म्हणले लाव धने। आईला म्हणलो मला नाही जमणार। आई म्हणले पप्पाला सांगू का? मी लगेच लागलो धने लावायला। पप्पांचं बोलणं खाण्यापेक्षा धन लावणं परवडन म्हणलं। मग काय मंडळी, सणात लावून घेतले धने। सोबत आईने भोपळ्याच्या बिया पण दिल्या होत्या। त्या भोपळ्याच्या बिया या पाईपाचं पाणी जिथे पडतं तिथे लावायच्या होत्या। मग काय, दादाने एक एक बी लावायला सुरुवात केली। मग मी दादाला विचारलं, एवढीशी भोपळ्याची बी लावण्यासाठी तू खोऱ्याने खड्डे का घेत आहे? दादा म्हणाला, येथे खूप मुरुम आहे, त्याच्यामुळे मी इथं खोऱ्याच्या साहाय्याने खड्डे घेऊन त्याच्यामध्ये काळी माती टाकून त्याच्यावर बी लावत आहे। मग काय, त्याने सर्व बिया लावून घेतल्या आणि लावलेल्या बियांवर त्याने पाणी टाकायला सुरुवात केली। मग काय, औषधाची बकेट घेऊन मी निघालो घरी। आणि घरी जाऊन खूप दाबून नाश्ता पाणी केला की राव मंडळी। पप्पा चालले होते फवारून घरी। काय पण म्हणा की राव मंडळी, पण आपली सोयाबीन किती खतरनाक आली आहे। थोडी पातळ झाली आहे, पण पातळ झाल्यामुळे झाडं मोठी झाली आहेत। आज आपल्याला शेवग्याच्या दांडातलं गवत उपटायचं आहे, ह्या नाही पुढच्या। तर मंडळी लागलो की राव असं सणा उपटायला गवत। मी एकटा उपटीत होतो। दादाला म्हणलं तूही ये उपटायला। आमच्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे आला की राव गडी आंब्याच्या झाडावर लावून मोबाईल। पण दरवेळी जुगाड काम नसतं करीत। थोड्याच वेळात झाडावरून मोबाईल खाली पडला आणि फुटला। मोबाईल खाली पडला आहे हे दादाला मला माहीतही नव्हतं। मग माझी नजर आंब्याच्या झाडावर गेली। मग तिथं मला मोबाईल दिसला नाही, म्हणून मी खाली बघितलं तर मोबाईल खाली पडला होता आणि फुटला आहे, पण जास्त नाही फुटला। हे बघा क्लिप मोबाईल पडलेल्याची। तर मंडळी, दादाने येथे मोबाईल ठेवला होता आणि इथून डायरेक्ट खाली पडला। मग मी दादाला म्हणालो, तू माझा व्हिडिओ काढ, मी उपटतो। मग लागलो की राव मंडळी गोलीगत उपटायला। खूप वेळ झालतं गवत उपटीत होतो, म्हणलं आता पाणी पिऊन घेतो। गेलो पाण्याची बॉटल आणायला। मग काय मंडळी, उन्हात काम केल्यानंतर तहान लागतेच, म्हणून ही आणली होती मोठी बाटली पाणी पिण्यासाठी। पप्पा आणि दादा सावलीला बसले होते लिंबाखाली। मग मी गेलो त्यांच्याकडे पाणी घेऊन, म्हणलं त्यांनाही तहान लागली असेल।
पहिल्यांदा दिलं पप्पांना पाणी प्यायला, नंतर दिलं दादाला पाणी प्यायला आणि नंतर मीही पेलो पाणी. पाणी पिल्यानंतर दादा लागला उपटिल्याला गवत उचलून बांधावर टाकायला. तर मंडळी झालं होतं उपटून. इंग्रज उपटून असा जायच्या कडीला टाकला होता. मला वाटलं पाटातलं गवत झालं आहे, आता जायचं आहे घरी, पण त्यांनी लावलं लगेच तुरीतलं गवत उपटण्यासाठी. मग काय वेळ न घालवता सगळी माणसं लागली अशी गवत उपटायला आणि त्यांनी उपटून बाहेर टाकलेलं गवत मी टाकत होतो बांधावर. ही बघा मित्रांनो, आपली तूर किती उंच झाली आहे, पार माझ्या कमराच्या वर गेली आहे. उपटिलेल्या गवतामधून गायला वेगळं गवत काढलं होतं, ते उचलून मी निघालो घरी. अर्ध्या रस्त्यात गेलो कीच दादाकडे मी दिला कावळा आणि म्हणालो तू घे. घरी गेल्यावर मी गायला दाखवलो पाणी, पण ती काही पिली नाही, म्हणून मी टाकलं तिला आणलेलं गवत. तर मंडळी, सकाळपासून खूप ऊन निघलं होतं, त्याच्यामुळे मला लागली होती खूप गरमी, म्हणून मी केली थंड पाण्याने आंघोळ आणि थोडा केला आराम. आणि नंतर आंघोळ बिंघोळ करून झाल्यानंतर मी निघालो डबल सोयाबीनच्या रानात गवत उपटण्यासाठी. मी पावसाच्या आधीच इथं सगळे आई ताई दादा सगळे सोयाबीन मधलं गवत उपटीत होते. मग काय मीही लागलो सोयाबीन मधलं गवत उपटण्यासाठी. माझा वाफा अर्ध्यापर्यंतच गेला की तवरतच आला पाऊस. नुसता पाऊस नाही तर उन्हात पाऊस सुरू झाला होता. मग काय मी लागलो भिजायला, म्हणून मी निघालो घरी आणि मी परत सुटलो घरी. आजचा ब्लॉग येथेच समाप्त. भेटूया पुढच्या रविवारी.